तर पिळे पडले अक्षर व्हायचे ओपन आहे. मला एक सांगा, आता इथे स्वच्छता कोण करतो? डी त्यांच्याच हातात, त्यांचेच मॅनेजमेंट त्यांच्या हातात. जो काय विषय नाही, पण ते पत्र देऊन पण दुरुस्ती घेते 3 दिवस आहे. नाही माझं म्हणणं आता हे डील करतो बरोबर आहे, पण आता इथे कोण आहे? डील तिकडे बसले, पण आता इकडे बसलं. सीएसचा विषयच नाही. आता ही परिस्थिती आणि सफाई आता डीलच्या हाताखाली कोणतरी असेल ना. नाही, ते जिल्ह्यावर त्याला काम घेतलं बरं चला मला दाखवा. अनेक लोक आहेत म्हणजे, आणि आज त्याची जस्ट मी जाऊन आता आम्ही पाहणी करून आलो. तर आपल्यामध्ये सर्व व्यवस्थित आहे का? व्यवस्थित करायचा मी प्रयत्न करत आहे आणि त्याला खूप स्कोप आहे. नाही, पण आता बघा काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे ते जे प्रसाधन गृह बघितलं ना आता मी, ते तिथे उभंच राहू शकत नाही माणूस. बरं, हे काही आजची नाही ना परिस्थिती. प्रसाधन गृह व्यवस्थित करणं हे मला माहिती आहे की आपलं काम नाही, आपण हाताखालच्या लोकांकडून ते करून घ्यायचं आहे. मग अशा वेळी हा असं का ढिलाईपणा केला जातो याच्यात? तो मागे तो आता मी बघितला ना, तो पाईप पूर्ण फुटलाय. तिथे कोण बघत नाही, किडे पडलेत त्याच्यात, किडे पडले. बरं, आता मी तिथे गेलो, तिकडे मी विचारलं, एकही स्पेशालिस्ट डॉक्टर तिथे नाही. म्हणजे मी जर चूक सांगत असेल तर तुम्ही मला सांगा की बाबा मी चूक सांगतोय. तर माझं म्हणणं नाही, तुम्ही एकेका मुद्द्याचं सांगा, मी एक मुद्दा आपला सांगतो. पहिला मुद्दा होता स्वच्छतेबद्दल. बरोबर. आता कसं झालंय की आपल्याकडे स्वच्छतेसाठी एकही माणूस उपलब्ध नाही, म्हणजे पदं भरलेली नाहीत, तर ते आउटसोर्सिंगनी भरायचा. आणि त्याचा जो GR आहे तो पण अजूनही रुग्णालयाचा झालेलाच नाही आहे. महाविद्यालयासाठीचा जो आहे तो आत्ता नुकता GR मिळालेला आहे आणि त्याचा MOU होईल. तर मला जे महाविद्यालयासाठी लोक मिळतील त्यातली काही लोक मी रुग्णालयाकडे देऊ शकते, कारण ते सध्या मला तेवढं तजवीज करावीच लागते. हा पहिला मुद्दा झाला. त्यामुळे तो स्वच्छतेचा जो आपल्याला आहे तो एक 8 दिवसामध्ये कमी होईल असं वाटतं, कारण आपल्याला लोक मिळते. काय झालं की साहेब, आपल्याकडे जी पदनिर्मिती झालेली आहे, तर वर्ग 3 आणि वर्ग 4ची जी पदं आहेत त्यातलं जी पदं ती सगळी बऱ्यापैकी आउटसोर्सिंगची पदं आहेत. तर ती आउटसोर्सिंगची पदं भरण्याची परवानगी नव्हती. तर त्याचा GR मध्ये निघाला होता, परत तो बदलला गेला, कारण ते नऊच कुठल्या तर कंपन्यांना दिला होता, त्यामुळे तो स्थगित केला. तर त्याच्यामधून अजून एक नवीन GR आलेला आहे, जो आता मला या शनिवारी रात्री प्राप्त झालेला आहे. त्याची कार्यवाही मी सोमवारपासून सुरू केलेली आहे. आज बुधवार आहे, तर आज ती कंपनी ज्याला शासनानं प्राधिकृत केलेला आहे त्या कंपनीबरोबर आज आपला MOU होईल. तर हा जो MOU आहे मनुष्यबळाबाबतचा तो फक्त महाविद्यालयाकरता आहे, परंतु त्यातले जे सफाईगार आहेत त्यातले साधारण 30 आपल्याला सफाईगार मिळायची शक्यता आहे. त्यातले आपण काही महाविद्यालयासाठी ठेवून जास्तीत जास्त रुग्णालयासाठी द्यायचं माझं आता सध्या प्लॅनिंग आहे. हे पहिलं स्वच्छतेचं. तर दुसरं जे आपण पाणी ते पडतंय म्हणतात, तर आज सकाळीच माझा इथले जे इंजिनियर आहेत गिरी त्यांच्याशी फोन झाला. त्यांनी मला आज सकाळीच तिथले मी त्यांना सांगितलं की तुम्ही पाणी स्वतः करा आणि ते लगेच करून द्या. तर त्यांनी मला आजचाच हे आहे बघा, हे मी त्यांनी पाठवले, आजचाच आहे, टुडे बघितले करून घेतले. तर ही अशी सगळी कामं मी त्यांना सांगितलेली आहेत. तर तिथे सफाईची कामं PWD कडून जी करून घ्यायची आहेत ती करून देतो असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे. हा GR जर बदलला तर मला माझ्या हातात नाहीये. नाही तसं नाही मॅडम, तुम्ही आता जो GR आहे ना त्याप्रमाणेच हा आत्ताच्या GR प्रमाणे 8 दिवस 8 दिवसात हे सगळं होईल. बरं, तुम्ही आता हे जे मी आता बघितलं इथे सिक्युरिटी गार्ड्स आहेत तुमची, बरोबर? माझ्या अंदाजाने सगळे मिळून हा 35-40 आहे. 36 आहे. 36 आहे. पण कधी काय करतात जरा जाऊन बघा. नाही साहेब, माझ्याकडे त्यांची जी ड्युटी लिस्ट आहे, बाकीच्या सगळ्या ड्युटी लिस्ट आहे ते HOD बघत असतात. सिक्युरिटीची ड्युटी लिस्ट ही डायरेक्ट माझ्याकडे दर शुक्रवारी येते. नाही, मी त्यामुळे बघते मी रँडमली आय चेक. तसं नका जाऊ. ऐका मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही टेक्निकल ऑन पेपर बघायला गेलो तर ऑलवेज रँडमली चेक करते. नाही मॅडम, ऐका तर माझं. तुम्ही एक राऊंड मारलीत समजा,
तर किती बेशिस्तपणे सगळं कारभार चालू आहे बघा. गाड्या कशा चालू आहेत, कशा गाड्या, म्हणजे हॉस्पिटलच्या आवारात एखादी जर ॲम्ब्युलन्स बाहेर काढायची असेल तर किती त्रास होईल ते बघा. म्हणजे मी स्वतःच गाडी, मी तुम्हाला सांगतो, मी स्वतःच गाडी बेशिस्तपणे लावून या सुद्धा बाबतीत होणार. या बाबतीत मी पुन्हा सुरक्षा रक्षकांना नक्की सूचना देईन. कारण ते बसलेत तिकडे, ते बसलेत 3-3, 4-4 जण घोळक्याने या गप्पा मारत बाबतीत बसलेले. या बाबतीत त्या पण बाबतीत त्यांना कडक याच्यावर सूचना मी देईन. तेच म्हणतो, याच्यावर कंट्रोलच कोणाला दिसत नाहीये. नाही, याचं मी कॉग्निजन्स घेईन. मी याच्यावर आता मुद्दामून मी माझी गाडी लावेपर्यंत, माझ्या 3 गाड्या, आमच्याबरोबर 3 गाड्या आहेत, 3 गाड्यांना कोणीही विचारलं नाही का आम्ही राजकीय लोक म्हणून. चुकीचं आहे ते. शेवटी हॉस्पिटलचं हे महत्वाचं आहे. हा, मग त्यांना तसं सांगावं लागेल नाही मला. ते सांगायला तुम्ही तिकडे जाऊन बघा. एक असे 3-3, 4-4 जण घोळक्याने गप्पा मारत बसले आहेत. नाही, याच्याबद्दल मी जरूर त्यांना सूचना देईन. आणि गाड्यांचं जे तुम्ही म्हणता- त्यांना ड्युटी देताना त्यांना द्यायला पाहिजे ना सूचना. नाही, सूचना दिलेल्या आहेत. सुपरवायझर असेल हा, सूचना दिलेल्या आहेत. त्याने आता ते कसं आहे, काय करावं आपल्याकडे ते नवीनच आलेली ही लोक, ह्यांना पण आपण थोडासा अवधी देवाची माझी रिक्वेस्ट आहे की त्यांचं आपण जे तुम्ही म्हणता, जे अपेक्षित आहे की, आणि हे कसे आहेत, हे रुग्णालयात काम केलेले सुरक्षा रक्षक नाही आहेत. बरोबर आहे. हे त्यातले private काही मध्ये आहेत, नेस्कोचे- नाही, त्यातले काही आहेत हे जिल्हा रुग्णालयात पहिला काम करत होते, पण जे नव्याने आलेले आहेत यांना तो हे नाहीये, अनुभव नाहीये. त्यामुळे त्यांना ते ट्रेनिंग देऊन त्यांच्या चिंतनकेत नाही, नाही, आपण कसं आहे थोडा माहिती आहे त्यांना का? देऊया वेळ. त्याला ट्रेनिंग द्यायची गरज नाही, कारण ऑन फील्ड त्यांना कुठे लढायचं नाहीये. एवढं मी सांगू शकते. मला मॅडम एवढंच सांगा की तुम्हीच सांगा, मग हे अपयश आमचं आहे का इथे काम करणाऱ्या शासनाचे पगार घेणाऱ्या लोकांचं आहे, हे मला तुम्ही सांगा. हे हे बघा, बघा, डॉक्टर आहेत की नाही याच्याशी सर्वसामान्य लोकांना काही देणं. ग्रामीण भागातला माणूस ज्यावेळी येणार आणि त्या बाईचं ऑपरेशन इथे नाही झालं, ती गोवा कोल्हापूरला पाठवायला लागली, हे सगळ्यात मोठं अपयश हे कोणाचं आहे? मग ते शासनाचं आहे का? एक अधिकारी म्हणून मी परसू करते आणि मला त्याला यश येत नाही, त्यामुळे हे अपयश मला जर का माणसं मिळत नसतील तर आजच्या घडीला हे अपयश माझंच आहे. एक अधिकारी म्हणून मी तेवढ्या व्यवस्थितपणे काम करू शकत नाही की ज्यामुळे मला मनुष्यबळ मिळत नाहीये. हे मी माझ्यापर्यंतच मर्यादित सांगू शकते आपल्याला. बरं तुमचं हे तर मेडिकल कॉलेज तुम्ही म्हणता, पण याचं कुठे काम चालू आहे का? हो, बांधकामाचा प्रस्ताव आता मंजूर झाला. म्हणजे अजून काहीच काम सुरू नाही, होईल ना आता ती. मी तेच म्हणतो मॅडम, म्हणजे थोडक्यात काम चालू नाही आहे. काम चालू नाही, म्हणजे कामाच्या ज्या स्टेप्स असतात त्यातल्या बांधकामाच्या ज्या निविदा वगैरे त्या असतात त्या सुरू आहेत. पेपरवर चालू आहे. काम चालू नाही. काही नाही. पेपरवर 2 वर्ष झाली. Physically काही चालू नाही. हो, 2 वर्ष झाली. हे आपल्याला सांगता येईल. नाही. त्यामुळे डिलिव्हरीचा जो आपला सेटअप असतो मनुष्यांचा किंवा स्पेशालिस्टचा, हा सक्षम पाहिजे. बरोबर आहे. तर माझ्याकडे कमीत कमी 5 गायनेकोलॉजिस्ट पाहिजे, तरच मी सांगू शकेन की मी ते वॉर्ड 24 तास मी सर्व्हिस देऊ शकते. तर माझ्याकडे रेग्युलर OBGYचा गायनेकोलॉजिस्ट, रेग्युलर DME म्हणजे वैद्यकीय शिक्षणाचा एकही नाही. माझ्याकडे आता सध्याला मी 2 कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नेमलेले होते. नंतर एक JR म्हणजे जे DGO झालेले आहेत त्यांना आपण रेसिडेंट म्हणून घेतलं होतं, कारण ते सर्व्हिसेस देत होते. त्यांची नेमणूक केलेली होती. त्यातल्या 2 जणांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे. एकट्यांची ऑर्डर आहे ही डिसेंबरमध्ये संपते. आणि हेल्थकडून डॉक्टर लिपारे म्हणून आहेत, ते त्यांचे गायनेकोलॉजिस्ट आहेत. तर ते त्यांना जसे जसे त्यांच्या ड्युटीज लागतात हेल्थकडच्या, त्याप्रमाणे ते इथं त्यांना जसं जमेल तसे ते काम करत असतात. तर हा डिलिव्हरीच्या संदर्भातला आपला विषय आहे. या भेटीच्या दरम्यान मान्यवरांनी काही गोष्टींच्या बाबत चर्चा केली, त्या अशा की रुग्णालयामध्ये होणारी स्वच्छता याबाबत काय उपाययोजना केलेल्या आहेत, किंवा याबाबत जे स्पेशालिस्ट डॉक्टर्स आहेत त्यांची काय सद्यस्थिती आहे याबाबत त्यांनी विचारणा केली. तर त्याप्रमाणे त्यांना सर्व सविस्तर माहिती मी दिलेली आहे. मॅडम, एकंदरीत पाहता सर्वप्रथम तर आपण जे म्हणताय असं काही ते बोललेले नाही आहेत हे मी नमूद करू इच्छिते. आणि जी मी माहिती दिलेली आहे याबाबत त्यांनी मला असं सांगण्यात, मी त्यांना सांगितलेलं की एकतर आपल्याकडे सध्या जे मनुष्यबळ पुरवलं जाईल त्याची जी प्रक्रिया सुरू आहे, तर ती प्रक्रिया एक आठवड्याभर ते 10 दिवसामध्ये होऊन जाईल. आणि त्या अनुषंगानं आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर आपल्या रुग्णालयातील जी स्वच्छता आहे ती अजूनही आपण चांगल्या पद्धतीनं त्याची सेवा देऊ शकू, हे मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि हे त्यांनी म्हणजे हे त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे की अजून एक 10-15 दिवसांनी ते त्याचा पुन्हा आढावा घेतील. मॅडम, आपल्या यांनी बाहेर काय सांगितलं याबाबतची मला काहीच कल्पना नाही आहे, कारण मी तिथे उपस्थित नव्हते.
परंतु मी या खोलीमध्ये आमच्या बैठकीच्या दरम्यान त्यांना जे सांगितलेलं आहे तर त्यावरती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला प्रतिक्रिया दिलेली आहे. मॅडम याच रुग्ण आवश्यकता असेल, अत्यावश्यक असेल तर अजूनही आम्ही सध्या हे नवीन वैद्यकीय महाविद्यालय आहे, हे पूर्ण सक्षमतेनं काम ह्याचं सुरू होण्यासाठी थोडासा प्रत्येक प्रक्रियेला एक ठराविक कालावधी द्यावा लागतो, तो तेवढा द्यावा लागेल. आणि जेव्हा हे सक्षमपणे पूर्ण सक्षमपणे सुरू होईल त्यावेळेला कदाचित आपल्याला रेफर करायची वेळ भासणार नाही, परंतु रुग्णांचं हित लक्षात घेऊन योग्य तो डिसिजन आमचे तज्ज्ञ डॉक्टर घेतात. म्हणजे थोडक्यात ज्या काही सुखसोयी ज्या मिळत नाहीत त्या कुठे अपुऱ्या पडतात त्या तुम्ही 8 दिवसात पूर्ण करून देणार. सर्व मी म्हणाले नाही, स्वच्छतेच्या बाबतच्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी आमच्याकडे येत होत्या आणि त्याची खरंच शहानिशा करण्याची गरज होती. कारण डेथ झालेल्या होत्या, 2 डेथ झाल्या आहेत जिल्ह्यात. एक आदिवासी मुलगा हकनाक मेलेला आहे याच्यात. त्याच्यानंतर एक ऑपरेशनसुद्धा अनिश्चित कालावधीसाठी पुढे गेलं, पेशंटचे अत्यंत हाल होत आहेत. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या होत्या आणि त्याच्याच अनुषंगाने आज आम्ही इथे हॉस्पिटलला सहज एक आकस्मिक भेट द्यायला आलो. त्यावेळी आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहातच. खूप वाईट परिस्थिती आपण इकडे बघितली. इथे ज्या डीन आहेत मॅडम सुनीता रामानंद, त्यांनी आपल्या परीने उत्तरं द्यायचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या उत्तरं देण्याच्या प्रयत्नाला मी दाद देतो, पण ती उत्तरं अत्यंत खोटी होती हे मला नक्की पटलेलं आहे. कारण याच्यात ते ज्या सांगतायत शेवटी त्या एका जिल्ह्याच्या डीन आहेत, प्रमुख आहेत, त्यांनी जबाबदारी घेणं अपेक्षित आहे. त्यांच्याकडून आम्हाला जबाबदारीची अपेक्षा होती. ती अपेक्षा कुठे पार होताना दिसली नाही आणि त्यांचं असंच सगळं म्हणणं आहे की याला शासन मला अजूनपर्यंत काही देत नाही, म्हणजे डॉक्टर्स वगैरे सगळं शासनाने दिले पाहिजेत तरच मी कारभार करू शकते. माझ्या माहितीप्रमाणे रुग्णालयाची जी अवस्था बिकट झालेली आहे ती अवस्था बिकट होण्याचं संपूर्ण कारणीभूत या डीन मॅडमच आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे जे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत ते सुद्धा याला तेवढेच जबाबदार आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण त्यांचं इथे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेविषयी कसलंही देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात दिसतोय, त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा दिसत नाही आहे. जर तसं असतं तर त्यांनी डॉक्टरांच्या नेमणुका त्वरित तिकडे केल्या असत्या. डॉक्टर राहत नाही हा इथल्या शासनाचा प्रश्न आहे. इथे अजूनही डिलिव्हरी होत नाही आहेत. त्याचं कारणसुद्धा ते व्यवस्थित सांगू शकल्या नाहीत. त्यांनी प्रत्येक वेळी असंच सांगितलं की गोवा आणि कोल्हापूरला पेशंट रेफर केले जातील. मग माझा असा सवाल आहे त्यांना, मग हे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय हे कायमस्वरूपी का बंद करत नाही? एवढा शासनाचा पैसा आपण का इथे खर्च करतोय हे सुद्धा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. जर तुमच्याकडे डॉक्टर येणारच नसतील भविष्यात तर मग हे जिल्हा रुग्णालय चालू ठेवून तुम्हाला उपयोग काय? सर्वसामान्य लोक कुठेतरी आशेने इकडे येतात आणि त्यांच्या याला जर हरताळ फासला जात असेल तर कुठेतरी हे जिल्हा रुग्णालयच बंद व्हायला पाहिजे. याचं संपूर्ण अपयश हे सध्याच्या सरकारचं आहे, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचं आहे आणि त्याच्यात त्वरित त्यांनी सुधारणा करावी अशी आमची मागणी आहे.